नमस्कार मित्रांनो मी बाबाराव मुसळे. सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी एक व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत आहे. मित्रांनो, कधीकधी अशी गोष्ट घडते की जी फारशी महत्त्वाची नसते. आपण ती गोष्ट अनेक वेळा ऐकलेली असते, तरी पण एखाद्या अशा गोष्टीने आपला मूड बदलतो का? मी आज सकाळी आनंद सिनेमातलं राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं मुकेशचं गाणं ऐकलं. अर्थात आनंद सिनेमा म्हटलं की एक गाणं त्यातलं अतिशय प्रसिद्ध आहे. ते गाणं आहे, कहीं दूर जब दिन ढल जाए, चांद की दुल्हन बदन चुराए. आता हे राजेश खन्नाच्यावर का चित्रित झालं त्याचंही एक कारण आहे. राजेश खन्नाला कॅन्सर असतो आणि तरी तो त्या कॅन्सरशी हिम्मतीने लढत असतो. अगदी आनंदी असतो, नावासारखा आनंदी असतो तो. पण कधीकधी त्यालाही उदासी भेदून जाते आणि मग त्या अवस्थेमध्ये त्यानं हे गाणं म्हटलेलं आहे. आपलंही तसंच होते. आता हे गाणं मी सकाळी ऐकलं तर असं काही विशेष असं माझ्या मूडमध्ये बदल झालेला नव्हता, पण प्रसन्न मूड होता, अगदी प्रसन्न होता. पण गाणं ऐकलं आणि एकदम मूड बदलला. अर्थात असे मूड का बदलतात त्याचीही काही कारणं आहेत. उदासी येण्याचं कारण एकतर एखादी गोष्ट आपण कल्पनेनं मनात स्वीकारतो की अमुक होईल, ढमुक होईल, टमुक होईल. काही वेगवेगळ्या गोष्टीसाठी असते ते. समजा एखाद्याचा आजार आपण पाहिला आणि तो अतिशय दुर्मिळ आजार आहे आणि त्याला भेटून जर आपण आलो तर आपल्यालाही शंका येते की बा असं काही आपल्या बाबतीत घडणार तर नाही ना. एखाद्या मुलाचं यश जे उत्तुंग आहे त्यानं आपल्याला आनंदही होतो, पण एखादा जर ओळखीचा मुलगा असेल आणि त्याला जर ज्याच्यात त्या दुसऱ्या मुलानं उत्तुंग यश मिळवलेलं आहे त्यातच जर त्याला अपयश आलं तर त्याच्याकडे पाहूनसुद्धा आपण उदास होऊ शकतो. उदासीची अशी अनेक कारणं आहेत. एक कारण नेमकं सांगता येणार नाही, पण स्वास्थ्य कमी जास्त असणं हे मात्र एक त्यातल्या त्यात महत्त्वाचं कारण आहे. आणि काय झालं की थोडंसं मला आज सकाळी बरंही वाटत नव्हतं आणि अशात मग हे गाणं मी ऐकलं आणि झालं बदलला मूड. आता हे गाणं ज्या सिनेमामध्ये आनंद सिनेमामध्ये राजेश खन्नानं म्हटलेलं आहे, तर त्या गाण्यामध्येच अशा काही गोष्टी दिलेल्या आहेत की ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. आता एक त्यातलं कडवं आहे की कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाए, अच्छा, कहीं तो ये दिल कभी मिल नहीं पाते, कहीं पे निकल आए जन्म के नाते. साध्या ओळी आहेत त्या. तर याच्यामध्येही काय उदासीचं कारण असू शकते, पण राजेश खन्नाला मात्र त्या काळामध्ये जी उदासी त्याच्या मनावर व्यापून राहते त्याच्यामुळे अशा काही ओळी त्या गाण्यामध्ये आलेल्या आहेत हे आपल्या लक्षात येते. प्रत्येक माणसाचं तसंच आहे. आपण यशावर उल्हसित होतो आणि अपयशावर मात्र उदास होतो. आता मी लेखक असल्यामुळे, कादंबरीचा लेखक असल्यामुळे बरेचदा माझं असंही होते की एखादी कादंबरी जर मी लिहायला घेतली आणि त्याच्यामध्ये जर एखादा उदासीचा प्रसंग असेल
तर मी त्यात इतका बुडून जातो, इतका बुडून जातो की मी वास्तवाचं भान विसरतो आणि मी अर्थातच उदास होतो. हे स्वाभाविक आहे. लेखकाला त्याच्या लेखनाच्या काळामध्ये अशा अनेक गोष्टी अनुभवाव्या लागतात. म्हणजे काल्पनिकरित्या तरी अनुभवाव्या लागतात आणि मग त्याला ते लेखन त्याचं सकस होऊ शकते, वास्तववादी होऊ शकते. अन्यथा जर रुक्षपणे लेखक लिहायला बसला आणि त्यानं जर कोणतेही प्रसंग कोणताही असो, मग तो आनंदाचा असो, दुःखाचा असो वा एखादा उत्साहाचा प्रसंग असो, त्याच्यात जर त्यानं मन घातलं नाही तर ते लेखन अतिशय वरवर असं होऊ शकते. तर असं माझं कधी-कधी होते. पण त्यावेळेस मग पुन्हा लिहिण्याचा जो मूड असतो तो काही बदलत नाही. मी लगेच त्यानंतरचा एखादा प्रसंग असा चितारतो की ज्यामुळे माझा उत्साह वाढतो. अर्थात माझी पात्र माझ्याशी बोलतात. माझी पात्र मला सांगतात की तू इतकं उदास होऊ नको, हा क्षण जाईल आणि जातो तो. विचार जर केला तर ते क्षण आपल्या आयुष्यामध्ये कायम कधीही राहत नाहीत. मला एकदाचं आठवते, पखाल नावाची कादंबरी मी लिहित होतो आणि पारडी टकमोरी या माझ्या नोकरीच्या गावी मी होतो. काय झालं की त्या पखालने मला इतकं बांधून ठेवलं होतं, अर्थात कथानकानं इतकं बांधून ठेवलं होतं की एक दिवस सौ अरुणा म्हणाली की अहो तुम्ही तुमच्या लिखाणात गायब आहात, गर्क आहात, पण मला ताप आलेली आहे 2 दिवस, तुम्ही दवाखान्यात जा आणि डॉक्टरांना घरी घेऊन या. आणि मी म्हटलं ठीक आहे, आणतो बुवा. आणि मी घराच्या बाहेर निघालो. अर्थात संध्याकाळी घरी आल्यावर, शाळेतून घरी आल्यावरचा हा प्रसंग आहे. आणि निघालो बाहेर. जसा रस्त्यावर आलो तसं पुन्हा त्या पखालच्या कथानकानं माझं मन ग्रासून गेलं आणि इतका मी त्या विचारात तुडुंब होऊन गेलो की मला काही सुचलं नाही की आपण कुठे जात आहोत. आणि काही वेळानंतर जेव्हा मी भानावर आलो तेव्हा, पण तेही कसं भानावर आलो, मी एका आमच्या शाळेच्या बाजूला असणाऱ्या होडीवर म्हणजे उंच टेकडीवर जाऊन बसलो. ती आमची आवडती टेकडी होती. काही जर समजा संध्याकाळी फिरायला जायचं असेल तर आम्ही तिथं जात होतो. माझे एक मित्र सोपान कांबळे सर. आणि त्या दिवशी मी एकटाच गेलो, बसलो तिथे. संध्याकाळची वेळ होत आली होती. गावाकडे रानातून ढोरं येत होती, वासरं येत होती, त्यांच्या घंटा वाजत होत्या, माणसंही येत होती. पण मला त्याचं भान नव्हतं. मी त्या कथानकामध्येच गुंग झालेला होतो. आणि काय झालं की मला कोणीतरी हाक मारली, अहो गुरुजी गावाकडे येतं नाही का, इथंच बसून राहता. आणि मी भानावर आलो. जसा भानावर आलो तसं माझ्या लक्षात आलं की अरे अरे अरे, आपण घर कशासाठी सोडलं होतं. आपण सौ अरुणाला ताप आलेली आहे आणि तिच्यासाठी आपल्याला डॉक्टरांना बोलवायचं होतं आणि म्हणून आपण घर सोडलं. आणि मग मी खजील झालो, अर्थात उदासही झालो की असं असं का होते बरं. आणि हे होते बरं काय, मलाही अनेकदा असे अनुभव आलेले आहेत की अशी उदासी कोणत्याही प्रसंगाने येऊ शकते. म्हणजे जे अगदी कृत्रिम आहेत, लिखाणातले प्रसंग हे काही खरे नसतात, जे कृत्रिम आहेत, पण तरीही त्यात बुडाल्याशिवाय लेखक परिणामकारक लिहू शकत नाही. आणि म्हणून मग असे जेव्हा प्रसंग लिहिताना येत राहतात तेव्हा त्यात आपल्याला समरस व्हावं लागते. आता आजचा जो प्रसंग आहे तो थोडासा कसा की माझ्या थोडंसं शारीरिक प्रकृतीत अस्वास्थ्यता आलेली होती. पण सकाळी सकाळी उठल्यावर मग फ्रेश होतो मी. आणि मग जेव्हा बाहेर पडलो आणि हे गाणं ऐकलं, अर्थात माझ्या भोवतीचं जे वातावरण होतं ते अतिशय उल्हासदायी होतं. मी एका पार्कमध्ये जातो आमच्या घराच्या जवळच असणाऱ्या, आणि तिथे साधारणतः 40 मिनटं मी फिरत असतो. आणि वातावरण का उल्हासित होतं तर रात्रीच पाऊस पडून गेलेला होता आणि त्याच्यामुळे हवेमध्ये किंचित असा गारवासुद्धा होता आणि त्याच्यामुळे उदास व्हायचं काही कारण नव्हतं. पण हे गाणं मी ऐकलं, त्या गाण्याचे बोल माझ्या कानावर पडले आणि माझा मूड बदलला
गेला. पण अनेक गाणी अशी आहेत की आपला असा जो मूड आहे त्या मूडला बरोबर ठीक करतात. म्हणजे आपल्या मूडवर औषध म्हणून ते उपयोगी पडतात. मला आणखी एक गाणं आठवते. राजेश खन्नाचंच गाणं आहे ते. आणि बहुतेक जिंदगी या सिनेमामधलं गाणं आहे. आणि त्या गाण्यामध्ये त्या गाण्याची बोल असं आहे की जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. म्हणजे उद्या काय होणार आहे तिची आजच कशाला चिंता करायची. हा सुहाना सफर आहे जिंदगीचा, तो आपण मस्त जगायला पाहिजे. पण आपण तसे म्हणजे फार विचार करणारे आहोत. माणसाचं मनच असं आहे की कोणत्या वेळी कोणता विचार मनात उसळी मारेल आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या मनावर आणखी कोण कोण ताबा मिळवेल, म्हणजे कोणत्या भावना ताबा मिळवतील ते काही सांगता येत नाही. काय मी जे म्हणतो तसं खरं आहे ना? आपल्याही बाबतीत असं काही होत असते का? जरा मला सांगा. नमस्कार.